शाक्य संघात प्रवेश. शाक्यांचा एक संघ होता. वयाची 20 वर्षे झाल्यानंतर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे. सिद्धार्थ गौतमला 20 वर्षे पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते. शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत, जे कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही या संथागारात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम व संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे. म्हणून याला संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांना बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेण्यास संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ म्हणाला. संघाच्या सभासत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत का? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल, सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक कर्तव्य सांगू लागला. पहिला, तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन-मन-धनपूर्वक केले पाहिजे. दुसरा, संघाच्या सभांमधून तू कधीही गैरसमज राहता कामा नये. कोणत्याही शक्यांच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजे. तुझ्यावर कोणताही दोषारोप ठेवला तर तू रागवून जाता कामा नये. परंतु तू जर अपराधी असशील तर तू तशी कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असशील तर तू ते सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाही. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघांच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्यांचे शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो.